हॅलो एव्हरीवन, माझं नाव सत्यजित. मी ज्ञानदीप अकॅडमीवर तुमचं स्वागत करतो. हा प्रोग्राम आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे आणि MPSCच्या नवीन बदलानुसार आपण आपल्याला पूर्णपणे ताकदवर बनवणार आहोत की आन्सर हे लिहायचं कसं असतं, UPSCचे आन्सर दिसतात कसे, MPSCमध्ये कशी विचारण्याची शक्यता आहे आणि इत्यादीबद्दल आपण चर्चा करणारा हा प्रोग्राम बनवलेला आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमचं स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाची सुरुवात करतो. त्याआधी माझी ओळख म्हणून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल की मी ज्ञानदीपमध्ये सोशॉलॉजी ह्या ऑप्शनलचा फॅकल्टी आहे आणि इंडियन सोसायटी जसं की भारतीय समाज किंवा समाजशास्त्र हे मी मराठीमधनं पण शिकवतो. ओके, तर मी त्याच निगडीत प्रश्न आणलेत सोशॉलॉजी आणि इंडियन सोसायटीचे, म्हणून मला तुम्हाला सांगणं आवश्यक होतं. तर माझा पहिला प्रश्न असणार आहे भारतातील खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या 2 सामाजिक संस्थांबद्दल. तर प्रश्न असा आहे की भारतातील विवाह आणि कौटुंबिक व्यवस्थेतील बदल आणि सातत्य यांचे विश्लेषण करा. ओके, तर तुम्हाला विचारलं गेलं आहे मराठीतनं की विवाह आणि कुटुंब ह्या ज्या 2 ज्या खूप महत्त्वाच्या एक सामाजिक संस्था आहेत, ह्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांचं सातत्य आणि बदलाबद्दल बोलायचं आहे. तरी हा प्रश्न विचारला होता एकदा UPSCनं आणि हा ऑफकोर्स ओरिजिनल क्वेश्चन UPSCचा त्यांनी विचारला होता 15 मार्कांसाठी. तर 15 मार्काला विचारलेल्या प्रश्नासाठी UPSC काय करते आणि तुम्हाला त्याच्या आधी मला काही बेसिक सांगण्याची इच्छा आहे की UPSCच्या आन्सर शीट्स ह्या पूर्णपणे कोऱ्या असतात. ओके, आणि त्याच पद्धतीनं MPSCच्या पण असतीलच. तर त्यांच्या आन्सर शीटवर फक्त उभ्या 2 लाईन असतात आणि पूर्ण पेपर हा कोरा असतो आणि मग तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुमच्या साईजच्या उत्तरांच्या आन्सरच्या साईजनुसार तुमच्या अक्षरांच्या साईजनुसार त्याला मॅनेज करायचं असतं आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांनी दिलेल्या जागेतच तुम्हाला उत्तर लिहायचं अपेक्षित असतं. तेवढ्याच जागेत तुम्हाला दिलेली जागा असते, तेवढ्यातच तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, कारण ती जागा संपल्यानंतर पुढचा प्रश्न प्रिंट केलेला असतो आन्सर शीटमध्ये. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 प्रिंट असतो, खाली जागा असते, दिलेली 2-3 पान जे काय असतील, मग पुढचा प्रश्न प्रिंट असतो. तर पुढचा प्रश्नाची प्रिंट येईपर्यंत तुम्हाला पूर्ण स्पेस त्याची मुभा असते. तर UPSC काय करते आतापर्यंत की त्यांनी 15 मार्क दिले असतील तर त्याला 3 पानं रिकामे सोडतात. 3 म्हणजे फक्त फ्रंट साईड म्हणतो मी, 1, 2, 3 असे 3 पान ते रिकामे सोडतात आणि 10 मार्क असला असे 2 पान म्हणजे समोरचं एक मागचं एक असे 2 पेजेस ते रिकामे सोडतात. मग तुम्हाला तुमच्या हिशोबानं त्या 2 पेजेस किंवा 3 पेजेसला मॅनेज करायचं असतं. तर कुठला पण एक साधारण विद्यार्थी, एक ॲव्हरेज स्टुडंट ह्याचे त्या पूर्ण कोऱ्या पानामध्ये जवळजवळ 16 ते 17 लाईन्स बसतात उभ्या. जर तुम्हाला नीट समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असेल तर लक्षात घेऊ आपण त्याला की ते कसं असतं. ओके, तर ही आहे एक स्टँडर्ड आन्सर शीट जी MPSC पण ह्याच लाईन्सवर आणेल ह्याची आपल्याला अपेक्षा आहे. तर जर तुम्ही अशा लाईन्स लिहाल तर अशा जवळजवळ 16 ते 17 लाईन्स बसतात. असा एक अनुभव आहे आमचा, ॲव्हरेजचा एक अनुभव आहे आणि त्या प्रत्येक लाईनमध्ये अराऊंड एक 6 ते 7 वर्ड्स किंवा तुमचे शब्द बसतात. म्हणजे तुम्ही जर नीट कॅल्क्युलेट केलं तर एका पानामध्ये तुमचे जवळजवळ 100 शब्द बसतात, है ना. तर 100 शब्दांचा एक पान बनलं. आता मला तुम्ही सांगा, जर UPSC म्हणते की ह्या प्रश्नामध्ये 15 गुण आहेत आणि तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे 250 शब्दांमध्ये, है ना, 250 शब्दांची तुम्हाला एक मर्यादा आहे, तर तुम्हाला किती पान लागतील? तुम्हाला पान लागतील 2.5 ते 3.25 पान. ओके, आणि UPSC पण तसंच करते, 15 पानांना 3 पान रिकामे सोडते आणि 10 मार्कांसाठी 2 पान रिकामे सोडते. तर आपण त्याच्याबद्दल बोलू की आता ह्या प्रश्नाला कसं आपल्याला हँडल करता येईल. जर तुम्ही नीट बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये 4 सब पार्ट आहेत प्रश्नामध्ये. तर विवाह ह्या सामाजिक संस्थेचे बदल आणि सातत्य असे 2 पार्ट आहेत. ओके, तर बदलबद्दल बोलायचं गेलं तर हा एक पार्ट बनला माझा A, सातत्य म्हणजे B, कुटुंबाबद्दल पुन्हा बदल आणि कुटुंबाचं सातत्य, तर हा बनला माझा C and D. आय होप की हे विजिबल आहे. तर विवाहाचा बदल, विवाहाचं सातत्य असे 2 पार्ट, कुटुंबाचा बदल आणि कुटुंबामधलं सातत्य असा 4 पार्ट बनले आणि तुम्हाला काय करायचं आहे की हे 4 पार्ट्सला ह्या 3 पानामध्ये डिवाइड करायचं. तर आता एकदा फक्त आयडिया घेऊ की आपण हे कसं करता येईल. तर मी काय करतो की हे खोडून घेतो. तर ह्या 15 मार्काला असतील 3 पान. ओके, तर ह्याला आपण ह्याचीच मदत घेऊ. 1, 2 आणि असे 3 पान तुम्हाला कोरे असतील. त्यातल्या पहिल्या 2 लाईन ह्या प्रश्न प्रिंट करायला गेलेल्या असतील. UPSC आणि MPSC ह्याची प्रिंट करून देईल तुम्हाला प्रश्न, कसा प्रश्न प्रिंटेड असेल. मग तुम्हाला ह्या उरलेल्या जागेत तुम्हाला तुमचं उत्तर भरवायचं पूर्णपणे कोरं आहे. आता मी कसं करणार इथे
तर जनरली आन्सर रायटिंगमध्ये आपण कसं करतो की कुठल्याही उत्तराला आधी इंट्रोडक्शन करतो, त्याचं सुरुवात करतो, देन त्याच्यामध्ये बॉडी असते आणि मग त्याला आपण सारांश कन्क्लुजन करतो है ना. तर आपण त्याच पद्धतीने जाऊ की जर मी पहिल्या काही लाईन्स काय केलं उत्तराच्या 3 ते 4 लाईन्सचं एक इंट्रोडक्शन असावं असं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने 3-4 लाईन्सचं कन्क्लुजन पण असावं असं अपेक्षित आहे. ओके. आणि हा जो पूर्ण मधला पेज, हा जो स्पेस उरला आहे, ह्या स्पेसला तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. आता ह्या 4 सब पार्ट, त्यातले पण पहिली विचारली त्यांनी विवाह संस्था आणि दुसरी विचारली त्यांनी कुटुंब संस्था किंवा कुटुंब आणि विवाह असं आधी घेऊ आपण. आधी कुटुंब घेऊ मग विवाह घेऊ. तर आता हा जो स्पेस उरला आहे ह्यात तुम्हाला 4 पार्ट लिहायचे, त्यात 2 मोठे पार्ट. म्हणजे मी काय करेल की ह्याला जनरली एक अंदाजा की असं माझ्या डोक्यात एक इमॅजिनरी लाईन बनली आहे ना, की डोक्यात इमॅजिनरी लाईन आहे ही की ह्या पूर्ण पार्टमध्ये मला विवाहाबद्दल बोलायचं आहे आणि ह्या पार्टमध्ये, दुसऱ्या पार्टमध्ये मला बोलायचं आहे कुटुंबाबद्दल. तर मी कसं करेल की पहिल्यांदा समजा मी विवाह लिहितोय तर मी ए टाकेल की विवाह है ना. विवाहाचं सातत्य, आधी विचारलं त्यांनी बदल, बदल. आणि इथे लिहिल मी बी पार्ट विवाह ह्या संस्थेमधलं सातत्य है ना. तर विवाह ह्या बदलाबद्दल मी 1, 2, 3, 4 असे पॉईंट लिहिले. मग विवाहाच्या सातत्याबद्दल मी 1, 2, 3 पॉईंट लिहिले. मग मी सी टॉपिक टाकला की बाबा कुटुंब. ओके. तर कुटुंबामध्ये मी काय बदल बघतोय है ना. तर कुटुंबामधले बदल मी काय करेल की 1, 2, 3, 4 आणि मग डी टॉपिक टाकेल की विवाहामधले बदल, विवाहामधले सातत्य, सॉरी ओके कुटुंब. इथे कुटुंब हवंय कारण कुटुंब आपण हा सेकंड पार्ट घेतलाय. तर इथे पाहिजे आपल्याला कुटुंब ह्याच्यामधलं सातत्य. त्याबद्दल तुम्ही 2-3 पॉईंट लिहिले. आता थोडेसे बदल अपेक्षित आहेत आणि होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थी असंच लिहिलं असं नाहीये. कुणी डायग्राम काढेल, कुणी एक फ्लो चार्ट काढेल. आपण त्याला हळूहळू बघूच, पण एक जनरली एक स्केलेटन कसं हवं. तर कुणी कधी काय करेल की विवाह आणि कुटुंब ह्यामधलं सातत्य एकत्र करून लिहिल, तेही चालतं. ओके. तर आपण त्याबद्दल बोलू आता की ह्याच्यामध्ये कंटेंट काय हवं. तर स्ट्रक्चर कसं आहे की इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि दिलेल्या 4 पार्टला व्यवस्थित पेज वाईज मॅनेज करून घेतलं, पॉईंट टू पॉईंट लिहिलं. ह्यानं काय होतं की तुम्हाला कुठल्या जागेत काय लिहायचं आहे ह्याची आयडिया येऊन जाते. तुम्हाला हेही माहीत असतं की प्रत्येक पेजवर माझे किती शब्द बसतात, एका लाईनमध्ये माझे किती शब्द बसतात आणि सगळं काही तुमच्या कॅल्क्युलेशननुसार चालतं. म्हणून ती स्पेस आणि टाईम मॅनेजमेंट नीट चालते. ओके. आता आपण डायरेक्टली चर्चा करू की ह्याच्यामध्ये काय हवं होतं. ह्याचं इंट्रोडक्शन हवं होतं की तुम्हाला ह्या विवाह आणि कुटुंब ह्या संस्थांबद्दल थोडीशी माहिती देणं आवश्यक आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की विवाह हे कुटुंब संस्थेचा सुरुवात आहे. तिथून कुटुंब संस्था सुरू होते विवाहापासून आणि ह्या कुटुंब संस्थेपासून समाज व्यवस्था बनते. म्हणजे कुठल्याही समाजाचा सर्वात महत्त्वाची सामाजिक संस्था कुठली असेल तर ती आहे कुटुंब. आणि कुटुंब कुठून येतं? विवाहामधनं. तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहू शकतो ॲज अ इंट्रोडक्शन की विवाहात धार्मिकदृष्ट्या पवित्र आणि तर कुटुंब ही सर्वात मूलभूत सामाजिक संस्था आपण समाजामध्ये मानतो. ओके. दुसरा की कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण काय परिवर्तन बघतोय. दिवसेंदिवस शहरीकरण वाढतंय, औद्योगिकरण वाढतंय. ह्यामुळं काय होतंय की आपण स्थलांतर होतोय जास्त, की यूथ जनरेशनचं स्थलांतर वाढत चाललंय. ह्या स्थलांतरामुळं आता विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढतंय. त्याला आपण काय म्हणणार? कुटुंबाचे विभक्तीकरण. आधी जे एकत्रित कुटुंब पद्धती होती ती हळूहळू कमी होऊन आता ती विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण बोलतोय. आणि ह्या विभक्त कुटुंबामध्ये आपण बघतोय की जे नवरा बायको आहेत, जे कपल आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जी पितृसत्ताक पद्धतीचं जे महत्त्व आहे ते हळूहळू कमी होत आहे. दोघंजणं प्रेमाच्या जीवावर, एकत्रितपणाच्या जीवावर, सहकार्याच्या जीवावर राहतात आणि त्यांच्यामधलं जे काम विभाजनाची किंवा श्रम विभाजनाची जी पद्धत आहे ती पद्धत आता ही पुरुषसत्ताक पद्धतीनुसार नाही आहे. कारण आधी जे श्रम विभाजन असायचं, जे डिव्हिजन ऑफ लेबर असायचं ते कसं असायचं? ते ही पुरुषसत्ताक पद्धती सांगायची की कुठलं काम कोण करेल, घरातलं काम बाई करेल, बाहेरचं काम पुरुष करेल. आता तशा प्रकारच्या समजुती आता फार कमी राहिल्यात है ना. तर आपण बदल काय बघतोय की विभक्तीकरण वाढतंय, पितृसत्ताक पद्धतीचं प्रमाण कमी होत आहे, श्रमविभाजन आता एक आपण समानतेच्या आधारावर म्हणू. त्याचबरोबर आता वरिष्ठांचं जे अधिकार क्षमता आहे त्या घरातली, त्या कुटुंबातली, ती हळूहळू कमी होते. कारण त्यांचा आता जो दर्जा आणि भूमिका आपण एकंदरीत कमी होताना बघतोय ह्या शहरीकरणाच्या प्रॉब्लेममुळे, राईट. तर त्या आता जर त्यांची दर्जा आणि त्यांच्या भूमिका ह्या खेड्यांमध्ये आपण त्यांना फार मानायचो, पण आता
जे प्रोडक्शन करणारे जनरेशन आहे ती यूथ जनरेशन, म्हणून जे महत्त्व आहे ते यूथला आहे ना की आपल्या सिटिझन्सला. ओके, त्यामुळे आपण म्हणणार की वरिष्ठ नागरिकांचा अधिकाराचा दर्जा आता हळूहळू कमी होतोय. त्याच्या पलीकडे आपण काय बदल बघतोय की कुटुंबाचे विघटन हे वाढत चाललंय. विघटन कसं होईल? ते होईल घटस्फोटांमधनं, ते होईल की बाबा काही गैरसमजुतीमधनं. तर एकंदरीत ह्या शहरीकरणामुळे, ह्या औद्योगिकरणामुळे किंवा आधुनिकीकरणामुळे आपल्याला कुटुंबाचे विघटन होताना पण दिसतंय, घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. त्याचबरोबर काही पालकांच्या भूमिका आहेत ज्या खूप विशेष बनत चालल्यात आहे ना. जसं की विशेष म्हणजे त्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आता कुठली राहिली आहे? ती राहिली आहे की मुलांचं संगोपन करणं, सोशलायझेशन करणं आहे ना, सामाजिकीकरण करणं, त्याचबरोबर मुलांना प्रेम देणं आणि त्यांना एक चांगला नागरिक बनवणं. तर आता पॅरेंटच्या ज्या भूमिका आहेत त्या फार भावनिक आणि विशेष बनतात, ना की सुरुवातीला पॅरेंटला सगळं बघावं लागायचं, जॉईंट फॅमिली सगळं बघायची. पण आता त्या पॅरेंट्सच्या काही मोजक्या भूमिका बाकी आहेत आणि त्याही खूप स्पेशलाइज्ड आहेत. ओके, दुसरा की ह्या कुटुंब व्यवस्थेला एक पर्याय पण तयार होत आहेत. जसे पर्याय म्हणजे सहनिवास, त्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो, किंवा एक पालकत्व, त्याला आपण सिंगल पॅरेंट फॅमिलीही म्हणतो. तर एकंदरीत आपण ह्या आधुनिकीकरणाच्या पूर्ण लाटेमध्ये, शहरीकरणाच्या लाटेमध्ये, औद्योगिकरणाच्या लाटेमध्ये आपण कुटुंब व्यवस्थेमध्ये हे बदल बघतो जे तुमचं लिहिणं अपेक्षित आहे उत्तरामध्ये. दुसरं की विवाह संस्थेमध्ये काही परिवर्तन आपण चेंज बघतो विवाह संस्थेमध्ये. आता आपण कुटुंब बघितलं तर विवाहामध्ये बघू की सगळ्यात महत्त्वाचं की जोडीदार निवडण्याची पद्धत बदलत चालली आहे. जोडीदार आधी आपण निवडताना आपल्याला फार कमी अधिकार होते. जर तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या चुलत्यांना किंवा तुमच्या मावशांना वगैरे विचाराल तर तुम्हाला कळेल की त्यांनी त्यांची लग्नात पहिल्यांदा नवरा किंवा बायको बघितलेले असतात. आणि हे आज असं होऊ शकत नाही. आज आपण वेळ घेतो, जरी ते अरेंज मॅरेज असेल तरीही आपण कम्पॅटेबिलिटी चेक करतो, आपल्यामधला सामंजस्य चेक करतो आणि मग हो म्हणतो, राईट. तर आपण आता काय बघतोय की विवाह संस्थेमध्ये बदल काय होतोय की जोडीदार निवडण्याची पद्धत बदलतीये, ज्यामध्ये कास्ट म्हणा, जाती व्यवस्था म्हणा, धर्म म्हणा, किंवा गावाचा किंवा खेड्यांमध्ये जसं आपण म्हणतो ना भावकीचा जो संबंध आहे तो खूप कमी रोल आहे त्यांचा, आणि आपण स्वतः खूप मोठे मोठे डिसिजन घेऊ शकतो. आणि हा बदल आपण बघतोय विवाह संस्थेमध्ये की जोडीदार निवडण्याची पद्धत आता बदलत चालली आहे. तर फॅमिली सांगण्याऐवजी फॅमिली तुम्हाला अधिकार देते की तुम्ही ठरवा, तुम्ही निवडा, तुम्हाला पटलं तर आम्हाला सांगा, मग आपण लग्न करू, है ना. तर हा बदल आपण बघतोय. विवाहाच्या स्वरूपात बदल हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आपण बघतोय आपल्या स्वातंत्र्यानंतरचा. बहुविवाहापासून आपण दूर चाललोत आणि एक विवाह किंवा एक पत्नी एक पती विवाहाकडे आपण जातोय. तर ह्याचा अर्थ होतोय की जे आधी त्याला आपण पॉलिगामी म्हणायचो, बहुविवाह पद्धती म्हणून, ती आता कमी होत चालली आहे. त्याचबरोबर लग्नाच्या वेळी असलेल्या वयात वाढ होतीये. त्याची कारणं भरपूर आहेत, जसं की शिक्षण आहे, रोजगार आहे, ह्याच्या संधी उपलब्ध आहेत. आणि खास करून मुलींसाठी की रोजगार आणि शिक्षणाच्या संधीमुळे त्यांचं वय वाढत चाललंय. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह हे वाढत आहेत. आणि त्याचबरोबर की लग्न किंवा विवाह करणं हे अनिवार्य नाही ही समजूत पण आता आपल्या नवीन पिढीमध्ये येते. आणि ह्यावरनं आपण असं नक्की सांगू शकतो की विवाह संस्थेमध्ये हे खालील बदल आपण बघतोय जे तुम्हाला त्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. तर हा होता परिवर्तनाचा भाग. दुसरा पुढचा बॉडीचा पार्ट येतो. तो बॉडीचा पार्ट की ह्या संस्थेला पर्याय पण काय तयार होतात की बदल काय आहे त्याच्यामध्ये. तर विवाह संस्थेला पर्याय आहेत लिव्ह इन रिलेशनशिप, सहनिवास. त्याचबरोबर घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय, समलैंगिक विवाह वाढतात. ॲट द सेम टाईम विवाहबाह्य एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, विवाहबाह्य संबंध पण वाढतात. बरोबर की अविवाहित पालकत्व ह्याचंही प्रमाण इंडियामध्ये, भारतामध्ये वाढत चाललं आहे. जे की एक युरोप किंवा अमेरिकेचा ट्रेंड होता तो इंडियामध्ये पण येतोय अविवाहित पालकत्वाचा. आणि काही दिवसांपूर्वी इंटरेस्टिंग न्यूज होती की एका मुलीनं स्वतःसोबतच लग्न केलं भारतामध्ये. त्याला आपण म्हणतो स्वविवाह. ओके, तर सोलोगामी. तर हे पण एक विवाहाची एक नवीन ट्रेंड, एक नवीन बदल, आपण एक नवीन प्रवाह भारतीय समाजामध्ये बघतोय. हे तुम्हाला लिहिणं तिथे अपेक्षित होतं. त्याचबरोबर कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये आपण काही सातत्य बघतोय है ना, की अजून ह्या गोष्टी बदललेल्या नाहीत. जरी ह्या मागच्या बदलल्या असतील तरी, जसं की हिंदूमध्ये आजही, हिंदू किंवा बाकीच्या रिलिजन्समध्ये सुद्धा, की विवाह आणि कुटुंब, एस्पेशली विवाह ही जी संस्था आहे ह्याला आपण एक पवित्र संस्था मानतो, तो एक पवित्र बॉन्ड मानतो. आणि ती अजून त्यामध्ये बदल आपण काही अजून ठळकपणे दिसत नाहीये. त्याचबरोबर काही रूढी जसं की बालविवाह, हुंडा पद्धती, कौटुंबिक हिंसाचार ह्यांचंही तितकंसं अजून प्रमाण कमी झालेलं नाही दिसत आपल्याला. तर आपल्याला कुटुंब आणि विवाहामध्ये ह्या दोन गोष्टी तर नक्कीच अजूनही सातत्यामध्ये आहेत ही दिसतंय.
त्याचबरोबर आलिशान विवाह करण्याची जी भारताची पद्धती आहे, आणि तुम्ही जर नेटफ्लिक्सवर एक सिरीज बघत असाल द ग्रँड इंडियन वेडिंग, तर ते दाखवतं की भारतामध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे की ते लग्न खूप धूमधडाक्यात झालं पाहिजे. तर ते अजून काही आपण त्यापासून दूर जात नाहीत. तर हे सातत्य आहे की आलिशान विवाह करण्याची पद्धती अजूनही कायम आहे. वैवाहिक जोडीदार निवडताना आपण वडीलधाऱ्यांचं अजूनही मार्गदर्शन घेतो. आपण कम्प्लिटली आपल्या जीवावर निर्णय अजूनही घेत नाही, जरी ते लव्ह मॅरेज असेल तरी सुद्धा. ओके, तरी ही एक पद्धत अजूनही कायम आहे. पण त्याचबरोबर विवाहामध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण हे बघतोय की LGBTQ किंवा समलैंगिक संबंध, समलैंगिक विवाह समाज ह्याला अजून ॲक्सेप्ट नाही करत आहे, ह्याला स्वीकार नाही करत आहे. त्याचबरोबर घटस्फोटित कपल असेल किंवा घटस्फोटित लोकांना किंवा एक माता किंवा त्याला सिंगल पॅरेंट फॅमिली किंवा ह्यांना आपण ॲक्सेप्ट अजूनही समाज करत नाही आहे. त्याचबरोबर अजून एक सातत्य आहे की जोडीदाराची निष्ठा आणि त्याच्या प्रतीची भक्ती हे समाजामध्ये अजूनही कायम आहे, ते महत्त्वाचं आहे. तर आपण हे नक्की म्हणू शकतो की हे अजून काही बदललेलं नाही आहे. तर आपल्याला त्या उत्तरामध्ये हे लिहिणं अपेक्षित होतं. तर ह्याचं जे कन्क्लुजन हवं आहे, त्याचं जो एक सारांश हवा आहे, तो सारांश असा आहे की जरी त्या एकटीनं स्वतःसोबत लग्न केलं असलं तरी आपल्याला एकंदरीत दिसते की तिने शेवटी लग्न तर केलं आहे, राईट, आणि तिने विवाह तर केला आहे. पण तो विवाह जरी पार्टनरशी नसेल केला, पण विवाह आणि कुटुंब ही व्यवस्था समाजात अजून जात नाही आहे. ती का जात नाही? कारण तिचे काहीतरी महत्त्वाच्या भूमिका ह्या समाजामध्ये आहेत. ती खूप चांगला रोल प्ले करतायत. ते मे बी प्रेम देण्याचा असेल, ते मित्र शोधण्याचा असेल एखाद्या पार्टनरच्या रूपामध्ये. तर म्हणून काय होतंय की आपण हे ऑब्झर्व करतोय की कुटुंब आणि विवाह संस्था अजूनही समाजामध्ये कायम आहेत, जरी आपण त्यांच्यामध्ये काही बदल बघत असू तरी. ओके, तरी अजून अशी कुठली सोसायटी नाही आहे, युरोपियन घ्या, अमेरिकन घ्या, कितीही मॉडर्न सोसायटी घ्या, तर कुठल्याच कम्प्लीट मॉडर्न सोसायटीमध्ये सुद्धा मॅरेज आणि फॅमिली अजूनही टिकून आहेत. तर हे त्याचं कन्क्लुजन होऊ शकतं. तर हा झाला पहिला प्रश्न. तर आपण ह्याच प्रश्नासोबत दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. आणखी एक महत्त्वाची मी सामाजिक संस्था तुमच्याकडे घेऊन आलो आहे ह्या प्रश्नाच्या माध्यमातून. ती आहे भारतातली जाती व्यवस्था. तर जाती व्यवस्था जरी तुलनेने कमकुवत झाली असली तरीही ती बऱ्याच प्रमाणात कायम आहे. हा झाला त्यांचं पहिलं स्टेटमेंट. आणि समकालीन काळातही तिने नवीन रूपे धारण केली आहेत. ह्या तुम्हाला प्रश्नावर चर्चा करायची. तर तुम्ही नीट प्रश्नाला बघाल तर प्रश्नामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग आहे की ती बऱ्याच प्रमाणात कायम आहे, ह्यावर तुम्हाला बोलायचं. पहिला प्रश्न आहे की कमकुवत झाली आहे. पहिला पार्ट आहे कमकुवत, आणि दुसरा की ती कायम आहे. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की ती कमकुवत कशी झाली आहे आणि तरी ती कायम कशी आहे. ओके, तर ह्या 2 पार्टला तुम्हाला 2 पेज, कारण हा प्रश्न आहे 10 गुणांना, आणि 10 गुणांसाठी आपल्याला 2 पानं मिळतील, एक पुढचं आणि एक मागचं. त्यामुळे तुम्ही त्याला जर स्ट्रक्चराईज करण्याचा प्रयत्न केला ह्या 2 पानांना, तर तुम्हाला लिहायचं असं, ह्याला स्ट्रक्चराईज असं करायचं की जर हा माझा पहिला फ्रंट पेज आहे त्या प्रश्नाचा आणि हा दुसरा, तर मी काय करणार की इथे इंट्रोडक्शन करणार त्या प्रश्नाचं 3-4 लाईनमध्ये, आणि इथे माझं कन्क्लुजन असेल तर ह्या स्टँडर्ड जागा तर मी ऑक्युपाय केल्या, ऑलरेडी देऊन टाकल्या कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शनला. तर इथे माझं असेल सुरुवात, इंट्रोडक्शनला मी आय करतो आणि इथे निष्कर्ष कन्क्लुजनला मी सी करतो. ओके, आता तुम्हाला त्यातला जो पहिला पार्ट आहे की जात व्यवस्था ही कमकुवत होत आहे, है ना, कमकुवत, हे सांगणारे पॉइंट्स इथे लिहिणं अपेक्षित आहे. आणि जी नवीन रूप आहेत जाती व्यवस्थेची ते इथं लिहिणं अपेक्षित आहे. तर तुम्ही तुमच्या उत्तराचा जो ढाचा, जो स्ट्रक्चर, तो असा हवा. तर ती कमकुवत कशी होती हे त्याच्याबद्दल तुम्ही लिहा, है ना, 1, 2. ओके, ह्या पॉईंट्समध्ये. आणि ती नवीन रूपे कशी धारण करते हे ह्या पद्धतीनं त्या 2 पानामध्ये बसावं आणि त्याचं कन्क्लुजन असं असावं, अशी अपेक्षा UPSCची. ओके, सो आपण कंटेंटकडे वळू की ह्याचा कंटेंट कसा हवा. तर सुरुवात आपण असं करू की सिंपल, आधी आता हे नवीन सेशन्स आहेत त्यामुळे आपण सिंपल जाऊ. तर तुम्ही जाती व्यवस्थेला आधी त्याचा डेफिनेशन द्याल की जाती व्यवस्था म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न कराल. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की जाती व्यवस्था ही सामाजिक स्तरीकरणाचा एक आयाम आहे आणि ती भारतामध्ये हिंदू धर्मातल्या लोकांना विविध स्तरांमध्ये ती विभागते. ह्याला आपण जाती व्यवस्था म्हणतो. तर तिथे एक सिंपल आपण एक त्याचा अर्थ समजून सांगितला इंट्रोडक्शनमध्ये. आणि जी दुसरी बाजू आहे ती आहे की दुसरा म्हणजे पहिला पार्ट, आपण जो बॉडी पार्ट जो आहे सुरू होणार आहे ना, तर बॉडी पार्ट म्हणजे कुठला की ह्याला आपण बॉडी म्हणतो. बॉडी म्हणजे कमकुवत आणि नवीन रूपे ही झाली बॉडी.
हे झालं इंट्रोडक्शन, हे झालं कन्क्लुजन. तर बॉडीमधला पहिला पार्ट आहे की जाती व्यवस्था कशी कमकुवत होतीये. तर कमकुवत कशी होती की ती सामाजिक सुधारणा चळवळींमुळे, त्याला आपण रिफॉर्म्स म्हणतो, सोशल रिफॉर्म्स. जसं की महात्मा फुलेंनी एक सामाजिक चळवळ उभी केली होती सत्यशोधक समाज ह्या रूपामधनं, है ना, किंवा साऊथच्या जस्टिस मुवमेंट म्हणा वगैरे. ह्या सगळ्या यू कॅन से ह्या मुवमेंटमुळे काय होतंय की आता जातीची जो पगडा आहे, जातीचा जो पगडा समाजावर होता तो कमी होत चालला आहे. आणि आज आपण स्वतंत्र भारतामध्ये बघतोय की आज आपण जात व्यवस्था इतक्या प्रमाणात मानत नाही जेवढं आधी मानायचो, है ना. त्याच्यातला पहिला पॉईंट. दुसरा की शहरीकरणामुळे, तर जे कनिष्ठ जातीतले, कनिष्ठ वर्गातले लोक आहेत, कनिष्ठ जातीतले लोक आहेत, त्यांना शहरीकरणामुळे काय होतं की एक स्वातंत्र्य मिळतं. तिथे त्यांना कोणी कास्टच्या जीवावर ओळखत नसतं. आणि जर तुम्ही खेड्यामध्ये गेलाल तर प्रत्येकजण प्रत्येकाला जातीनुसार ओळखतो. तर ह्यामुळे काय होतं शहरीकरणामुळे की ती जात व्यवस्था हळूहळू कमी होत जाते. त्याचबरोबर काही घटनात्मक सुधारणा, जसं की आपल्याकडे आहे कलम 14, कलम 17, कलम 46 आपल्या आपल्या राज्यघटनेमध्ये. तुम्हाला कळेल की समानता किंवा अस्पृश्यता कमी करण्याचा प्रयत्न भारतीय संविधान खूप जोरात करते, है ना. तर ह्यामुळे काय होतंय की ह्या घटना दुरुस्तींमुळे किंवा ह्या घटनात्मक उपायांमुळे जात व्यवस्था हळूहळू कमी होत चालली आहे. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था ही मजबूत होत जाते. आणि शिक्षण हे दोघांचंही, अपर कास्ट म्हणा लोअर कास्ट म्हणा. त्यामुळे काय होतंय की अपर कास्टला शिक्षण मिळाल्यानं त्यांच्यामध्ये एक सामंजस्य, एक अवेअरनेस तयार होतोय. आणि लोअर कास्टला किंवा कनिष्ठ जातीतल्या लोकांना शिक्षण मिळाल्यानं त्यांचा दर्जा उंचावतोय. ह्यामुळे पुन्हा एकदा जातींमधला फरक, जातींमधली दरी आपल्याला कमी होताना दिसतीये ह्या 4-5 कारणांमुळे. तर तुम्ही ह्या सगळ्या पॉईंट्सला जर एक्सप्लेन केलं तर तुमचा पहिला पार्ट संपला. तुझ्याला सुधारणा चळवळी, शहरीकरण, घटनात्मक सुधारणा, ॲट द सेम टाइम शिक्षण व्यवस्था. आणि नवीन रूपे, जो सेकंड पार्ट आहे उत्तराचा, तो नवीन रूपे तुम्ही कसं सांगणार. त्यातलं पहिलं रूप दिसतं तुम्हाला की जाती आधारित राजकारण. जर तुम्ही आजही राजकारणातलं वातावरण बघाल तर एखाद्या उमेदवाराला जातीनिहाय निवडून देणं हे आपल्या भारतीय समाजाचं एक खूप मोठं लक्षण आहे. ओके. तर आपण नेहमी इलेक्शनमध्ये बघतो की एखादा उमेदवार त्याच्या वोटर्सला जातीवरनं अपील करतो की मी जातीचा आहे म्हणून तुम्ही ह्या अमुक तमुक, तर तुम्ही ह्यांना वोट करा, नका करू. तर जाती आधारित राजकारणामुळे काय होतंय की जात व्यवस्था कायम राहते पण ती नवीन रूपात येते. इवन तुम्ही जर नीट बघाल तर जसं की मराठा मोर्चा म्हणा किंवा ओबीसी मोर्चा म्हणा, जाट मोर्चा म्हणा, ह्यानं पुन्हा एकदा ह्या मोर्चांमुळे किंवा ह्या पॉलिटिक्समुळं पॉलिटिशियन्स तर जातीचं राजकारण खेळतात आणि जात ही कायम ठेवतात. तर जी जात नवीन रूपात कशी येते ती राजकारणामधनं येते. दुसरा, आंतरजातीय स्पर्धा वाढते. स्पर्धा कशी वाढते की 2 कास्टमध्ये, जसं की शिक्षण आणि एम्प्लॉयमेंट, है ना, किंवा रोजगार. इथे जर तुम्हाला जर काही पर्टिक्युलर जातींना जर तिथे संधी उपलब्ध असतील रिझर्वेशनमुळे, तर बाकीच्या पण कास्टला वाटतं की आम्हाला पण बॅकवर्ड म्हणा, आम्हाला पण ते फायदे करून घ्या. म्हणून आजकाल कास्टमध्ये कॉम्पिटिशन वाढते, स्पर्धा वाढते की आम्हाला पण हे सगळे फायदे हवेत. रोजगारातले फायदे, शिक्षणातले फायदे रिझर्वेशनमुळे मिळणार आहे. त्यांना काय होतंय की असे आंदोलनं आपण बघतोय मोठे मोठे, है ना, की नॉर्थ इंडियामध्ये जाटने केलं होतं, वोकालिंगाजने केलं होतं, यादव्सने केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी केलं होतं. तर आता आंतरजातीय स्पर्धा वाढतीये. स्पर्धा कशासाठी? शिक्षणातले तुम्हाला फायदे मिळवायला आणि रोजगारातले फायदे. त्याचबरोबर खाजगी आयुष्यामध्ये पण जातीवाद अजूनही कायम आहे. आजही आपण लग्न करताना आपल्याच जातीतल्या आंतरविवाह करतो, बरोबर, आपल्या जातीतल्या पार्टनरशी करतो. आणि जर कोणी आपल्या घरातलं कोणी जर इंटरकास्ट मॅरेज करणार पण असेल, त्याला घराकडनं, समाजाकडनं विरोध दर्शवला जातो. तर आपल्या खाजगी आयुष्यात अजूनही जातीवाद कायम आहे. त्याचबरोबर जातीवादी भेदभाव आपण नक्कीच बघतो की ह्या भेदभावामुळे काय होतं की समाजामध्ये पुन्हा, जसं की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी एक न्यूज आली होती की अमेठी नावाचं एक गाव आहे. अमेठी ह्या गावामध्ये उत्तर प्रदेशमध्ये की तिथे मिड डे मील, आपण त्याला मध्यान्ह भोजन म्हणतो, त्या मध्यान्ह भोजनासाठी ज्या मुलांच्या लाईन्स उभ्या केल्या त्या लाईन्स जाती आधारित होत्या, बरोबर. तर ह्यानं काय होतंय की जातीमध्ये तेढ, ह्यांच्यामध्ये एक तीव्रता वाढतीये, तो भेदभाव वाढतोय. त्याचबरोबर जातीवादी हिंसाचार पण वाढताना आपल्याला दिसतं. त्यामध्ये मॉब लिंचिंग आलं म्हणा किंवा शिवीगाळ म्हणा किंवा काही, है ना. तर अशा प्रकारे आपल्याला जातीवाद दिसतो, हिंसाचार वाढतोय. जर तुम्ही न्यूज वाचली असेल किंवा असे आपण नेहमी तुम्ही वाचायलाही, तर एका गावामध्ये काय झालं की एक नवरदेव त्याच्या घोड्यावर बसला होता आणि तो त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीला चालला होता. तर तो फक्त प्रॉब्लेम असा होता की तो नवरदेव होता लोअर कास्टचा, तो SC कम्युनिटीचा होता.
आणि ते गावातल्या लोकांना नाही आवडलं, कारण हे उच्च जातीचं लक्षण आहे की घोड्यावर बसणं, ते शान शौकत आहे ना, त्यामध्ये लग्न करणं. तर त्या वरिष्ठ ज्या जाती आहेत त्यांना ते नाही आवडलं आणि त्यांनी त्या नवरदेवाला मारलं. आय होप की त्यांना जीवाने नाही, पण त्याच्यावर व्हायलन्स झाला, हिंसाचार झाला. तर हे काय होतंय, जातीवादी हिंसाचार होतोय, राईट. आपण अशा बऱ्याच न्यूज वाचतो, नेहमी वाचतो. त्याचबरोबर इंटरनेटचा पण परिणाम ह्यामुळे जातीवाद वाढतोय. जसं की ज्या आता मॅट्रिमोनियल, ज्याला आपण म्हणतो ना, विवाहाच्या स्थळ जोडण्याच्या ज्या वेबसाईट आहेत, की मराठा matrimony.com, ब्राह्मण matrimony.com, जाट matrimony.com, जोडीदार आपण शोधतो लग्नाचा इंटरनेटवरनं. त्यांना काय होतं की त्याच पर्टिक्युलर कास्टमध्येच लग्न करण्याची आपली जी परंपरा आहे ती आपण कायम ठेवतोय. म्हणजे ह्यातनं काय होतं की इंटरनेट किंवा ह्या मॅट्रिमोनियल वेबसाईट्समधनं आपण पुन्हा एकदा जातीवाद किंवा त्याला आंतरविवाह म्हणतो तो कायम ठेवतोय. तर ह्या टेक्नॉलॉजीमधनं, ह्या नवीन प्रकारच्या हिंसाचारामधनं, ह्या भेदभावांमधनं किंवा खाजगी आयुष्यात कास्ट अजून जिवंत असणं किंवा ह्या स्पर्धा पॉलिटिक्समुळे काय होते की जात अजूनही कायम राहते आणि ती नवीन रूपांमध्ये येते. आधी कसे रूप होते तिचे, की अस्पृश्यता. की अस्पृश्य लोकांना रस्त्यावरनं चालणं पण अलाउड नसायचं, त्यांची सावली पण पडणं अलाउड नसायचं, है ना. जर त्यांची सावली पडली तर किंवा काही त्यांचा म्हणजे चप्पल घालणं अलाउड नाही. तर तेवढ्या आपण तीव्र रूपांमध्ये आता जात व्यवस्था पाळत नाहीत. पण आजची जात व्यवस्था ही थोडीशी सॉफ्ट झाली, पण नवीन रूपात आलेली आहे. इंटरेस्टिंगली एक सोशलॉजिस्ट आहेत प्रसाद नावाचे, त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये एक अभ्यास केला, स्टडी केला, की त्यांना कळालं की 150 प्रकारच्या वेगवेगळ्या अस्पृश्यतेच्या पद्धती आहेत अजूनही, नवीन पद्धती. ओके. तर आपल्याला हे सांगता येईल की ह्यावरनं की जात व्यवस्था ही कमकुवत होत चालली आहे, पण ती नवीन रूपामध्ये पुन्हा येते. तर आपण जसं की एक्झाम्पल 2-3 वर्षांपूर्वी भीमा कोरेगावला जी घटना घडली आहे ना, हिंसाचार झाला, तर आपल्याला हे दिसतंय की एकंदरीत जात व्यवस्था ही कमकुवत तर होतीये, पण ती त्याच्या नवीन रूपात परत येते कदाचित. तर आपण त्याला असं कन्क्लुजनमध्ये घेऊ शकतो की सामाजिक आणि राजकीय जीवनात जातीवाद हा मजबूत होत आहे, राईट. आणि जातीवाद हे तिचे रूप बदलत आहे, त्यामुळे जाती व्यवस्थेचा अंत जवळ नाही असे म्हणणे कदाचित योग्य ठरेल. तर हा निगेटिव्ह कन्क्लुजन नाही, पण हे फॅक्च्युअली ऑब्जेक्टिव्ह आहे, तर हे लिहिणं शक्य आहे. ओके. तर जात व्यवस्था ही तिचं रूप बदलतीये, तिचे फॉर्म्स बदलतीये, म्हणून जात व्यवस्था पुन्हा एकदा जिवंत राहते असं आपल्याला ऑब्झर्व होत आहे. तर ह्याचं हे कन्क्लुजन होईल. तर अशा प्रकारे आपण आज ह्या 2 प्रश्नांमधनं बघितलं की समाजातल्या 2 महत्त्वाच्या संस्था, कुटुंब, इवन आपलं विवाह आणि जात व्यवस्था ह्याबद्दल आपण बोललो. आपण लवकरच काही नवीन ह्या सोशलॉजिकल आणि ह्या क्वेश्चन्सला घेऊन समोर जवळ लवकरच येईल. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.